नमस्कार मित्रांनो, कशा आहात? ओम श्री संत बहिणाबाई सर्वांना. तर आज आपण बहिणाबाईचा अभंग बघणार आहोत आणि अभंग क्रमांक आहे 41. तर चला टाईमपास न करता सुरुवात करूया अभंगाला. तुम्हाला बहिणाबाईंची कथा पहिल्यापासून ऐकायची असेल तर माझ्या चॅनलवर जा आणि पहिल्यापासून सर्व व्हिडिओ बघा. श्री संत बहिणाबाईंची संपूर्ण माहिती आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला यापुढेही मिळत राहील. तर चला सुरू करूया अभंग क्रमांक 41 आणि अभंगाचे अर्थ. वत्साची माय कपिला सांगते, धावे एक चित्ते आम्हा पुढे. माय बाप बंधू भ्रातार सहित, इंद्रायणी जेथे तेथे आलो. करोनी स्नान पांडुरंग भेटी, आनंदली सृष्टी अंतरंगे. तुकोबा आरती करीत होते तेथ, नमस्कारे सुस्थ चित्त केले. स्वप्नी जो देखिला तेची ध्यान तेथे, देखिले नमस्त पूर्ण दृष्टी. बहिणी म्हणे तेथ भ्रतारे साष्टांग, केला अंतरंग भावयुक्त. अर्थ. वासराची आई कपिला आमच्याबरोबर निघाली आणि एकचित्ताने आमच्याही पुढे धावू लागली. माझ्या आईवडील बंधू आणि पतीसहित आम्ही जेथे इंद्रायणी वाहते तेथे आलो. स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि अंतःकरणामध्ये सर्व आनंदाची सृष्टी झाली. श्री तुकोबाराय आम्ही गेलो तेव्हा आरती करीत होते. त्यांना नमस्कार करून आम्ही चित्त स्वस्थ केले. जे तुकोबारायांचे रूप मी स्वप्नात पाहिले तेच ध्यान येथेही मला दिसले. माझ्या डोळ्यांनी त्यांना ओळखले. श्री संत बहिणाबाई म्हणतात, माझ्या पतीने भावयुक्त अंतकरणाने तेथे साष्टांग नमस्कार केला. अभंग क्रमांक 42 आणि अभंगाचे अर्थ. माध्यान्ह झाली या पाहिजे ते अन्न, भ्रतार जाऊन ग्राम हिंदी. तव तेथ एक ब्राह्मण कोंडाजी, म्हणे तुम्ही याची भोजनासी. भ्रतार बोलिला आहो 5 जण, इतुकिया अन्न कोण घाली. पेरू म्हणे तुम्ही अवघीच भोजना, यावे नारायणा काय चिंता. जावे स्थळ तुम्ही पाहून राहीजे, माध्यान्ही येजे ग्रहाप्रती. बहिणी म्हणे आला भ्रतार अन्नाची, मिळविले त्यासी सांगितले. अर्थ. दुपारची वेळ झाल्यानंतर मध्यान्ह समयाला भूक लागल्यामुळे अन्न पाहिजे म्हणून माझे पती गावात फिरू लागले. तेव्हा त्यांना एक कोंडाजी ब्राह्मण भेटले. त्यांनी माझ्या पतीला भोजनाचे आमंत्रण दिले. माझे पती म्हणू लागले, आम्ही 5 जण आहोत, एवढ्यांना अन्न कोण घालेल. तेव्हा कोंडाजी ब्राह्मण म्हणू लागले, हे नारायणा, तुम्ही सर्वच भोजन करण्यासाठी या, बाकीची चिंता कशासाठी करत आहात. आता माझ्या बरोबर येऊन जेवण्याचे स्थळ पाहून जा आणि दुपारी घरी जेवण्यास या. श्री संत बहिणाबाई म्हणतात, माझे पती अन्न शोधण्यासाठी गेले होते आणि ते परत आले. त्यांनी भोजनाची व्यवस्था झाली असे सांगितले. अभंग क्रमांक 43. मंबाजी गुसावी त्या स्थळी नांदता, ग्रह प्रवेशता देखिले. जाऊन तयसी मागितले स्थळ, तो अति संचळ क्रोध तया. मारावया उठे घातले बाहेरी, आनंदी तो वरी प्रार्थिले. तेथे राहून या भोजनासी गेलो, बहुत पावलो समाधान. वृत्तांत पुसिला कोठून आलात, चालत सापंथ कवन कार्या. काही बाही तया सांगितले पूर्व, म्हणे राहा सर्व पर्वणसी. सोमवारी आहे अमोशा पुढे, राहा भक्ती कोडे सुख घ्यावे. नित्य हरिकथा होते सदेवळी, तुकोबा माऊली वैष्णवाची. राहा येथे तुम्हा भक्षावया धान्य, देऊ हेही पुण्य आम्हा घडे. बहिणी म्हणे मग राहिलो देहूस, धरुणी हव्यास तुकोबाच. अर्थ. भोजनाची व्यवस्था झाली होती, आता राहण्यासाठी स्थान शोधायचे होते. माझे पती गावांमध्ये स्थान शोधण्यासाठी निघाले.
तेव्हा जेथे मंबाजी गोसावी राहत होते तेथे हे गेले. त्यांनी मंबाजींना नुकतेच घरात प्रवेश करताना पाहिले. मग माझे पती त्यांच्याकडे गेले आणि त्यांना राहण्यासाठी जागा मागितली. परंतु ते अतिशय चंचल असल्यामुळे त्यांना भयंकर क्रोध आला. त्यांनी राहण्यासाठी स्थान तर दिलेच नाहीत, परंतु मारायला उठले आणि माझ्या पतीला त्यांनी बाहेर हकलून दिले. मग पुन्हा जागेचा प्रश्न तसाच शिल्लक राहिला. म्हणून पांडुरंगाच्या मंदिरातील आनंद ओवली म्हणजेच आनंद ओसरीमध्ये राहण्यासाठी माझ्या पतीने प्रार्थना केली व आम्हाला तिथे राहण्यासाठी स्थानही मिळाले. आम्ही सर्वजण मंदिरातील आनंद ओसरीत राहण्यास गेलो. सर्व सामान तिथे ठेवून पुढे कोंडाजी पंतांच्या घरी भोजन करण्यास गेलो. भोजन करून आम्हाला फार समाधान वाटले. पंतांनी आम्ही कोठून आलो, कोठे जात आहोत या सर्व वृत्तांत विचारला. त्यांना आमचा पूर्वीचा काही वृत्तांत सांगितला तेव्हा ते म्हणू लागले, तुम्ही सर्व आता इथेच राहा. पर्वणीही आता जवळ आली आहे. पुढे सोमवारी अमावस्या आहे. येथे त्यावेळी मोठी पर्वणी असते. तुम्ही इथेच राहा आणि आनंदाने भक्तीचे सुख घ्या. या ठिकाणी मंदिरामध्ये नित्य हरिकथा होत असते. आमचे श्री तुकोबाराय हे वैष्णवांचे माऊलीच आहेत. तुम्ही येथेच राहा. आम्ही तुम्हाला खायला धान्य देऊ. त्याचेही आम्हाला पुण्य प्राप्त होईल. श्री संत बहिणाबाई म्हणतात, मग आम्ही तुकोबारायांच्या कृपेचा हव्यास धरून देहूतच राहू लागलो. अभंग क्रमांक 44. देवळात कथा सर्व काळ होत, श्रवण करीत दिन रात्री. तुकोबाची यथा वेदातील अर्थ, पावे माझे चित्त समाधान. तुकोबाचे ध्यान पूर्वी कोल्हापुरी, जे स्वप्न माझारी देखिले. तेची ध्यान डोळा प्रत्यक्ष देखोनी, आनंद लोचुनी हे लावत. रात्रंदिन निद्रा नवे तिळभरी, तुकोबा अंतरी प्रवेशला. महिनी म्हणे येती सुखाची डोलावे, जाणती अनुभवे जाणते जे. अर्थ, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सर्व काळ भगवंताची कथा होत असे. आम्ही रात्रंदिवस ती श्रवण करू लागलो. तुकोबारायांची कथा म्हणजे वेदाचा अर्थच आहे. त्यामुळे माझे चित्त समाधानाला पावले. मी पूर्वी कोल्हापुरात स्वप्नामध्ये जे तुकोबारायांचे ध्यान पाहिले होते तेच ध्यान आता प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्यामुळे डोळ्यांमध्ये आनंद उचबळत होता. रात्रंदिवस मला तिळभरही झोप येत नव्हती. श्री तुकोबारायच अंतःकरणात प्रवेश करून राहिले होते. श्री संत बहिणाबाई म्हणतात, मला सतसंगतीने सुखाचे डोलावे येऊ लागले. जे अनुभवी जाणते आहेत ते या स्थितीला जाणतील. कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, शेअर नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना आणि ओम श्री संत बहिणाबाई सर्वांना.